हॅलो नमस्ते, श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सर्व? बघा, आपल्याला करायचा आहे तुळशी विवाह. कालच्या दिवशी मी तुम्हाला तुळशी विवाहाचे मुहूर्त सांगितलेले होते. आज आपल्याला तुळशी विवाह आपण कसा करणार आहोत, त्याची विधी काय आहे, त्याविषयीचा ह्या आजचा व्हिडिओ आहे. बघा, प्रबोधनी एकादशीला म्हणजे देव उठणी एकादशीला भगवान विष्णू हे निद्रेमधून जागत असतात. तर 1 तारखेला देव उठणी एकादशी आहे. ह्या दिवशी आपल्याला उपवास करायचा नाही. उपवास आपला 2 तारखेला एकादशीचा राहील. भागवत एकादशी आपण करत असतो, तर भागवत एकादशीला आपल्याला उपवास करायचे आहे. आणि तेव्हापासूनच म्हणजे भागवत एकादशीपासून तर त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे 2, 3, 4, 5 तारखेपर्यंत आपल्याला तुळशी विवाह ह्या संपन्न करून घ्यायचा आहे. ज्यांच्या कोणाच्या घरामध्ये तुळशी माता आहे, प्रत्येक घरामध्ये हिंदू धर्मामध्ये प्रत्येक घरामध्ये तुळशी माता ह्या असतातच. तर आपल्याला आपल्या तुळशीचा विवाह बाळकृष्ण किंवा शालिग्राम किंवा विष्णू भगवंताचा एखादा फोटो आपल्या घरात असला त्याच्यासोबत आपल्याला करायचा आहे. आणि हे करावंच लागतं. बघा, तुमच्या घरामध्ये कोणाचे लग्न जुळत नाहीये, तुमच्या घरामध्ये लग्नाच्या कारण तुम्ही खूप परेशान आहे, तुमचा मुलगा मुलगी कोणीही असो त्यांचे लग्नाचे योग चांगले जुळून येत नाहीये, तुम्ही ह्या वर्षी तुळशी विवाह करून बघा. बघा तुमचे मार्ग कसे लागतील. म्हणजे तुमच्या घरातल्या ज्या वैवाहिक अडचणी असतात त्या तुळशी विवाह केल्याने दूर होत असतात. तर आपल्याला तुळशी विवाह करायचा आहे. तुमच्या घरामध्ये श्रीकृष्णाची मूर्ती असेलच, बाळकृष्णाची, त्याच्यासोबत आपण आपल्या म्हणजे तुळशी माता म्हणजे वृंदा सुद्धा तुळशी माताला म्हटलं जाते, त्यांचा विवाह आपल्याला करायचा आहे. इथे बघा, मी तयारी करून घेतलेली आहे. साडी पहिल्या वेळा प्रयत्न केला मी नेसवण्याचा, साडी नेसवली आहे, गळ्यात माळ घातलेली आहे. त्यानंतर आपल्याला बाशिंग लागेल, मंगळसूत्रे लागतील, ज्या काही सामग्री त्या पण मी तुम्हाला दाखवते. आपल्याला पूर्ण व्यवस्थित मांडणी करून घ्यायची आहे. आणि हे 2 म्हणजे हे जे आहे ना, हे उसाचा मंडप आहे. तर उसाचा मंडप 5 उसाचे खांब असतात त्याचा मंडप असतो, किंवा तुम्ही म्हणजे विषम संख्यामध्ये घेतात. पण आता मी 2च घेतले आहे, कारण मी पूर्ण मांडणी केली असती तर मला दाखवता आलं नसतं, म्हणून मी 2च खांब उसाचे म्हणजे 2च उसाचा मांडव मी तयार केलेला आहे. तुम्ही 5 उसाचा मांडव मस्त गोल आकारामध्ये तयार करा आणि त्यामध्ये तुमची तुळशी वृंदावन जर का तुम्ही तुमच्या जागेवरून हलवून घरामध्ये किंवा घराच्या बाहेर आणू शकता तर तुम्ही तसं करा. नाहीतर तुमचं तुळशी वृंदावन तुम्ही हलवू शकत नाही, तर तिथेच तुम्हाला हा तुळशी विवाह संपन्न करायचा आहे. आता तुम्ही भाड्याच्या घरात राहतात, स्वतःच्या घरात राहतात, तुम्ही 1 रूम किचन मध्ये राहतात, तरी देखील तुम्ही तुळशी विवाह संपन्न करू शकतात. असं म्हटलं जाते की ज्या दिवशी तुळशी विवाह होत असतो, ज्या दिवशी तुळशी आणि कृष्णाचा विवाह होत असतो, त्या दिवशी ज्या अक्षदा असतात, ज्यांचं लग्न जुळत नाही, त्यांच्या डोक्यावरती पडल्या आणि आपण मनाने प्रार्थना केली तर त्यांचा विवाहाचा योग ह्या जुळून येत असतो. तर चला, आपण मांडणी कशी करायची आहे आणि कशा प्रकारे तुळशी विवाह करायचा आहे त्याविषयी जाणून घेऊया. इथे मी असे 2 खांब उसाचे म्हणजे उसाचा मंडप बनवून घेतलेला आहे. तुम्हाला मी जसं सांगितलं, ही आपली तुळशी आहे आणि मी तुळशीला साडी वगैरे नेसवून घेतली आहे. ह्या इथे कलश ठेवलेला आहे. कलशाची पूजा आपल्याला गणपती बाप्पाची पूजा झाल्यानंतर करायची आहे. त्याकरता मी फक्त कलशामध्ये पाणी, सुपारी, 1 नाणं, हळद कुंकू आणि 1 फूल टाकून मांडणी केलेली आहे आणि वरती नारळ ठेवून दिलेला आहे. त्यामध्ये मी आंब्याची पानं पण घेतलेले आहे. मी स्वास्तिक बनवलेला आहे. इथे आपले जे कृष्ण भगवान अशी बाळकृष्णाची मूर्ती ते स्थापित होईल. आणि इथे ह्या साईडला आपण दिवा म्हणजे दीप प्रज्वलित करणार आहोत आणि गणपती बाप्पा आहे, तर हे आपल्याला सर्व लागणार आहे. इथे आहे आपले बाळकृष्ण म्हणजे यांचं लग्न आपल्याला तुळशी मातासोबत करायचं आहे. तर आता आपल्याला पूजा विधी सुरू करायची आहे. तर सर्वप्रथम आपण इथे दीप प्रज्वलित करून घेऊ. मी दीप प्रज्वलित करण्याच्या आधी बघा, इथे मी व्यवस्थित खालती तांदूळ टाकलेले आहे. आपल्याला हळदी कुंकू टाकून आपल्याला इथे दिव्याचा आपल्याला पूजन संपन्न करायचं आहे. आपल्याला सर्वप्रथम दीप प्रज्वलित करायचा आहे. कोणतीही सेवा चालू करण्याच्या आधी आपल्याला दीप प्रज्वलित करायचा असतो, कारण आपण जी सेवा केली किंवा आपण जी पूजा केली तर त्याला कोणीतरी साक्षीदार पाहिजे. तर साक्षीदार म्हणून आपल्याला
अग्निदेवता आपल्या पूजामध्ये साक्षी असतात. तर इथे आपल्याला दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला दीप प्रज्वलित झाल्यानंतर आपल्याला हळदी कुंकाने दिव्याची पूजा करून घ्यायची आहे. दीपपूजन आपल्याला हळदी कुंकाने करायचं आहे. दीपज्योती परब्रह्म दीपज्योती जनार्दनम दीप हर्तु मे पापम दीपज्योती नमस्तुते दिवा दिवा दीपकार कानी कुंडल मोती ह्या दिव्याला माझा नमस्कार. असं करून आपल्याला फूल अर्पण करून घ्यायचं आहे. इथे आपली दीपपूजन संपन्न झालेलं आहे. त्यानंतर सर्वप्रथम आपण इथे आपल्याला गणपती बाप्पाचा अभिषेक करायचा आहे. ओम गण गणपतये नमः ओम गण गणपतये नमः. तुम्हाला 11 वेळा किंवा 21 वेळा म्हणून गणपतीचा अभिषेक करायचा किंवा गणपती अथर्व शीर्ष करायचा आहे. पंचामृत किंवा दुधाने सुद्धा तुम्ही गणपती बाप्पाचं स्नान करू शकतात. तुम्हाला गणपती बाप्पाचा अभिषेक झाल्यानंतर गणपती अथर्व शीर्षाने किंवा ओम गण गणपती मंत्राने झाल्यानंतर तुम्हाला पंचोपचार पूजन गणपती बाप्पाचं करून घ्यायचं आहे. इथे मी गणपती बाप्पाचं पूजन पंचोपचार करून घेतलेला आहे. हळद कुंकू अक्षत वाहून लाल कलरचं फूल जे तुमच्याकडे असेल ते अर्पण करून तुम्हाला गणपती बाप्पाचं पूजन करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला गुड आणि खोबऱ्याचा नैवेद्य गणपती बाप्पाला दाखवायचा आहे. इथे आपल्याला गणपती बाप्पाला हात जोडून प्रार्थना करायची आहे की हे गणपती बाप्पा, आम्ही आमच्या तुळशीचा विवाह बाळकृष्णासोबत करत आहात तर तो निर्विघ्नपणे पार पडू द्या. आमच्याकडून जे काही चूक भूल होईल त्याच्याकरता आम्हाला माफी द्या आणि हे व्यवस्थित तुम्ही निर्विघ्नपणे पार पाडून घ्या. असं झाल्यानंतर तुम्हाला कलश पूजा करायची आहे. तर बघा आता इथे हे कलश आहे. कलशाला सर्वप्रथम मी याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. सुपारी, 1 रुपयाचं नाणं, हळद कुंकू हे सर्व टाकलेलं आहे. 5 आंब्याचे हे जे पानं आहे ते घेतलेले आहे. 1 नारळ घेतलेला आहे. नारळ तुम्हाला असंच म्हणजे नारळाची जी शेंडी आहे ते वरच्या भागाला घ्यायची आहे तुम्हाला. अशा प्रकारे तुम्हाला ही इथे कलश पूजा करून घ्यायची आहे. बघा मी इथे स्वास्तिक वगैरे बनवून घेतलेलं. ते कुंकू केमिकल फ्री आहे ना म्हणून ते व्यवस्थित दिसत नाही. तुम्ही पण स्वास्तिक वगैरे बनवून घ्या. आणि त्यानंतर तुम्हाला इथे कलश पूजा जी आहे ती करायची आहे. अशा प्रकारे तुम्हाला कलश पूजा इथे करायची आहे. कलशाला पण तुम्ही फूल अर्पण करा. इथे आपली कलश पूजा पण संपन्न झालेली आहे. आता आपण पूजा करू बाळकृष्णाची. तर बाळकृष्णाची पूजा करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम तामणामध्ये बालकृष्ण घ्यावा लागेल. आपल्याला इथे बालकृष्णाचा अभिषेक करायचा आहे. तर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ह्या मंत्राचा उच्चार करत तुम्ही अभिषेक करायचा. नाही तुम्हाला जमत असलं तर तुम्ही पुरुष सूक्त आणि म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय तर तुम्हाला जमणारच आहे. आणि जर का तुम्ही पुरुष सूक्त आणि स्त्री सूक्ताने अभिषेक केला तर खूपच उत्तम. आपल्याला तुळशी मातेचा पण असाच अभिषेक करायचा आहे. तुम्हाला पुरुष सूक्त येत नसेल, तुम्हाला स्त्री सूक्त येत नसेल तर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय 108 वेळा किंवा 11 वेळा किंवा 51 वेळा म्हणून तुम्ही इथे बाळकृष्णाचा अभिषेक करून घ्यायचा आहे. तर इथे आपला बाळकृष्णाचा अभिषेक संपन्न झालेला आहे. तुम्ही बाळकृष्णाचा अभिषेक करू शकतात. म्हणजे तुम्ही पाणी किंवा पंचामृत किंवा दूध याने बाळकृष्णाचा अभिषेक तुम्ही करू शकतात. इथे आपण आपल्या बाळकृष्णासाठी आसन ठेवून देऊ, कारण आपले वर राजा आहे त्याचं व्यवस्थित आसन ठेवावं लागेल. आता बघा मी तुम्हाला व्हिडिओ बनवत आहे म्हणून यांचं तोंड जे कृष्ण आहे त्यांचा जो फेस आहे तो कॅमेराच्या साईडला आहे. बाकी जेव्हा तुम्ही तुळशी आणि कृष्णाला लग्न करणार तर त्यांचा जो चेहरा आहे अमोरासमोर म्हणजे एक दुसऱ्याच्या समोर आला पाहिजे. म्हणजे असं ह्या साईडला तुळशीच्या साईडला देवाचा चेहरा येईल आणि विशेष देवाचा आणि तुळशीचा पूर्व पश्चिमच चेहरा आला पाहिजे. दक्षिणेकडे चुकूनही तोंड येऊ देऊ नका. तुम्हाला जागाच नाही, तुम्हाला करावंच लागेल तर दक्षिण दिशा सोडून इतर तुम्ही उत्तर पूर्व पश्चिम ह्या तिघी दिशेमध्ये तोंड करू शकतात. बाकी दक्षिणेकडे तोंड देवाचं करायचं नाही. आता इथे बाळकृष्णाला स्थापित करून घ्यायचं आहे. बघा यांचा चेहरा ह्या साईडला आहे कारण आपण व्हिडिओ बनवत आहे त्यासाठी. बाकी जेव्हा आपण लग्न करू ना बाळकृष्णाचा नवरदेव म्हणजे नवरदेव आणि नवरीचं कसं एक दुसऱ्यासमोर चेहरा असतो ना मध्ये अंतरपाठ असतो त्या प्रकारे आपल्याला करायचं असते. आता मी व्हिडिओ बनवत आहे म्हणून मी असं घेतलेलं आहे. तर बघा आता इथे बाळकृष्णाचा अभिषेक संपन्न झालेला आहे. तर आपण बालकृष्णाला सुगंधित अत्तर वगैरे लावून घेऊ. त्यानंतर आपल्याला बाळकृष्णाला वस्त्र घालू, पण त्याआधी आपल्याला बाळकृष्णाला हळदी लावून घ्यायची आहे. म्हणजे हळदीची ही विधी आपल्याला संपन्न करायची आहे.
हाताला, पायाला आपल्याला चढती म्हणजे आधी पायाला मग हाताला, हे जे घुटण्याचा भाग असतो तिथे आपल्याला बाळकृष्णाला व्यवस्थित हळदी लावून घ्यायची आहे. म्हणजे चढती हळदी आपल्याला लावायची आहे. तुम्ही 7 वेळा लावा किंवा 11 वेळा लावा किंवा 5 वेळा लावा, अशा प्रकारे तुम्हाला इथे बाळकृष्णाला हळदी लावून घ्यायची आहे. ही हळद अशीच ठेवायची, कारण हीच हळद आपल्याला तुळशी माताला लावायची आहे. तर इथे आपली हळद पण लावणी देवाला संपन्न झालेली आहे. आता आपल्याला भगवानाला वस्त्र घालायचे आहे, तर आपण त्यांना वस्त्र घालून घेऊ. इथे आपण बाळकृष्णाला आता वस्त्र घालून घेतले. त्यानंतर आपल्याला कृष्णाला अष्टगंध लावायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. अक्षदा अर्पण करायचे आहे. त्यानंतर फूल अर्पण करायचं आहे. बघा, तुमच्याजवळ जे काही बासुरी वगैरे असेल ना, ते सर्व तुम्ही इथे म्हणजे सुशोभित करून घ्या. कृष्णाला म्हणजे तयार करून घ्या. कृष्ण भगवंताला चांगल्या प्रकारे तुम्ही इथे आपल्या बाळकृष्णाला हळद लावून किंवा बाळकृष्णाचा अभिषेक करून पूर्ण तयारी झालेली आहे. म्हणजे इथे बाळकृष्ण एकदम तयार आहे लग्नाच्या तयारीसाठी, म्हणजे लग्नासाठी. तर इथे बाळकृष्णाची तयारी व्यवस्थित झालेली आहे. आता आपल्याला करायचा आहे तुळशी माताचा अभिषेक. आपल्याला इथे तुळशी माताचा अभिषेक करायचा आहे. तुळशी माताचा अभिषेक देखील तुम्ही पुरुष सुक्ताने किंवा स्त्री सुक्ताने करू शकतात. नाही तुम्हाला जमलं तर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे ह्या मंत्राने सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता. इथे व्यवस्थित तुम्हाला तुळशी माताचा अभिषेक झाल्यानंतर आपल्याला आता तुळशी माताला पण हळद लावायची आहे. हळद कुंकू लावायचा आहे. म्हणजे ज्या प्रकारे आपण कृष्णाची पूजा केली त्याच प्रकारे आपल्याला इथे तुळशी माताची देखील पूजा करायची आहे. इथे मी तुळशी माताला देखील हळद लावून घेते. हळद आपल्याला चढतीच लावायची आहे. जशी आपण कृष्णाला लावली होती ना, तशी तुम्हाला हळद चढतीच लावायची आहे. तुम्हाला 5 वेळा, 11 वेळा किंवा 7 वेळा जसं जमेल तशी हळद तुम्ही लावून घ्या. हळदची विधी पण संपन्न झालेली आहे. आता हे आपले बाळकृष्ण आहे, यांचा चेहरा इकडे म्हणजे पूर्वेकडे आणि माताचा चेहरा पश्चिमेकडे. तर जेव्हा आपण तुळशी विवाह करू तेव्हा आपल्याला असा पांढऱ्या कलरचा कपडा अंतरपाट म्हणून असा दोघांच्या मध्ये लावायचा आहे. कापड आहे त्याच्यावरती स्वास्तिक वगैरे बनवून घ्यायचा आहे आपल्याला. म्हणजे इथे मध्ये आपल्याला तो कापड लावायचा आहे. आणि बघा, आपल्याला काय करायचं आहे, मंगलाष्टक घ्यायचे आहे. अक्षदा सर्वांनी घ्यायच्या. अक्षदा सर्वांनी व्यवस्थित अशा म्हणजे आपण जेव्हा म्हणतो शुभमंगल सावधान, तेव्हा अशा अक्षदा दोघांवरती टाकायच्या. लग्न वगैरे व्यवस्थित पार पाडून घ्यायचं. मंगलाष्टक झाल्यानंतर तुम्हाला तुळशी माताला आणि कृष्ण भगवंताला एक दुसऱ्याला हार घालायचे आहे. तर तुमच्या घरामध्ये जे कोणी मुलगी असेल जिचं लग्न जुळत नाही आहे, तिने तुळशी माताला तो हार स्पर्श करून, आता बघा ह्या हार आहे तर ह्या तुम्हाला तुळशी माताला स्पर्श करायचा आहे असा. आणि तुळशी माताच्या वतीने तुम्हाला ह्या हार बाळकृष्णाला घालायचा आहे. तुमच्या घरामध्ये ज्यांचं लग्न जुळत नाही आहे त्यांनी ह्या हार बाळकृष्णाला घालायचा आणि मनातल्या मनात प्रार्थना करायची की माझं लग्न होऊ द्या. असं करून तुम्हाला तुळशी माताच्या वतीने ह्या हार बाळकृष्णाला घालायचा आहे. इथे म्हणजे बाळकृष्णाला हार आपण घातलेला आहे. आता तुम्हाला कृष्णाच्या वतीने हार तुम्हाला कृष्णाला स्पर्श करायचा आहे आणि तुम्हाला तुळशी माताला घालायचा आहे. आता हे कोणी करायचं, हे मुलांनी करायचं. ज्याचं लग्न जुळत नाही त्यांनी हे करायचं. किंवा हे विधी जी आहे ते विधी नवरा बायको म्हणजे ज्यांचं लग्न झालेलं आहे ते देखील करू शकतात. इथे ही लग्नाची विधी तुमची तुळशी माताच्या याची संपन्न होते. त्याच्यामध्ये सर्व बांगड्या वगैरे, मंगळसूत्र सर्व काही आहे. लग्न होण्याच्या आधी तुम्हाला तुळशी माता आणि कृष्णाला बाशिंग पण बांधायचा आहे, हे विसरू नका. तुळशी माताला आपल्याला मंगळसूत्र घालून घ्यायचं आहे आणि जे काही सौभाग्य अलंकार असतील, बांगड्या, जोडवे, विरोधे, म्हणजे जे आपण सर्व सौभाग्याचं अलंकार आणलं असेल ते आपल्याला तुळशी माताला इथे अर्पण करायचं आहे. तुम्हाला तुळशी माताची ओटी भरायची असली तर ते देखील तुम्ही भरू शकता. साडी, ब्लाऊज, बांगड्या, जे म्हणजे सुहागनच्या वस्तू असतात त्या सर्व आपल्याला तुळशी माताला अर्पण करायच्या आहे. तर इथे मी ते सर्व अर्पण करून घेते. तुम्हाला देवीची ओटीसुद्धा भरायची आहे नारळाने. तुम्हाला कृष्णाला कपडे द्यायचे असतील तर तुम्ही कृष्णालाही कपडे देऊ शकतात. नारळ वगैरे सर्व ठेवून झाल्यानंतर तुम्हाला इथे हळदी कुंकू ओटीला लावायचा आहे आणि तुळशी माताला देखील हळद कुंकू लावायचा आहे. बऱ्याचशा जागेवरती
तुळशी माताची म्हणजे जे सिंदूर असते त्यांनी मांगसुद्धा भरली जाते, तर तुम्ही ते देखील करू शकतात. तुळशी मातालाही हळदी कुंकू लावून घ्या, तुळशी माताचा व्यवस्थित आखणं करून घ्या. त्यानंतर इथे ओटीचाही व्यवस्थित तुम्ही मान सन्मान करून घ्या. इथे आपली देवीची ओटी भरणीसुद्धा झालेली आहे आणि आपल्याला देवाला इथे नैवेद्य जो अर्पण करायचा आहे तो सुद्धा मी तुम्हाला सांगते. नैवेद्यामध्ये जे काही मिठाई असेल ते मिठाई ठेवा. आवळे, बोर, चिंच हे सर्व आपल्याला लागतं. मला बोर आणि चिंच नाही मिळाली तर मी आवळेच ठेवलेले आहे, पण हे भेटतील, बाहेरनं तुम्ही घेऊन या, तुम्हाला मिळून जाईल. बत्ताशे घेतले आहे. तुम्ही जो नैवेद्य बनवला आहे तो नैवेद्य तुम्ही दाखवा. त्यानंतर दिवाळीची जे काही फराळ असेल त्याचा देखील तुम्ही नैवेद्य इथे दाखवू शकतात. लाडू, चिवडा, सेव, शक्करपाळे जे असतील ते तुम्ही इथे नैवेद्यामध्ये दाखवू शकता. अशा प्रकारे तुम्हाला तुळशी विवाह संपन्न करून घ्यायचा आहे. व्यवस्थित तुम्ही करून घ्या. आणि याची कथा देखील असते तुळशी माताची, ती कथासुद्धा तुम्ही आज ऐका. बऱ्याचशा भागामध्ये तुळशी विवाह ह्या 2 तारखेला केला जाईल. म्हणजे कसं असते ना, 1 तारखेला देव जागे होतील प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी तुळशी विवाह ह्या संपन्न केला जाईल किंवा त्याच दिवशी केला जाईल अशी मान्यता आहे. आणि बऱ्याचशा भागांमध्ये आता आपल्या साईडला आपण तर तुळशी विवाह म्हणजे 2 तारखेपासून तर 5 तारखेपर्यंत ज्या वेळेस आपल्याला जमेल तेव्हा आपण करू. अधिकतर देव उठणी एकादशीच्या दिवशीही तुळशी विवाह केला जातो. तर तुम्हाला जसा वेळ मिळेल तसा तुम्ही तुळशी विवाह करा. तुमच्या भागामध्ये जी परंपरा आहे, तुमच्या घरामध्ये जी परंपरा आहे त्यानुसार करा. आता बऱ्याचशा लोकांना असा प्रश्न होईल की आमच्या घरामध्ये आम्ही तुळशी विवाह करत नाही, आमच्या इथे परंपरा नाही. हे परंपराचा विषयच नाही. तुमच्या घरात तुळशी आहे, तुम्हाला तुळशीचा विवाह करावाच लागेल. तर आता तुमच्या घरामध्ये जर तुळशी विवाह करायचा आहे, तुमच्या घरामध्ये बालकृष्णाची मूर्ती आहे तर त्याच्यासोबत करवा, किंवा तुम्ही मंदिरामध्ये जाऊन केंद्रामध्ये जाऊन सुद्धा तुमचा तुळशी विवाह करू म्हणजे तुमच्या तुळशीचा विवाह संपन्न करू शकता. जर का तुम्ही मंदिरातून शालिग्राम आणला त्याच्यासोबत तुळशी विवाह संपन्न केला तर तुळशी विवाह झाल्यानंतर तुम्हाला तुमची तुळशी ही मंदिरात द्यावी लागेल, कारण आपण कन्यादान करतो ना, त्या प्रकारे करावं लागेल. आजचा जो तुळशी विवाह होता तो अशा प्रकारे तुम्हाला साजरा करायचा होता. ह्या बघा व्यवस्थित संपन्न झालेला आहे. व्यवस्थित तुळशीला तुम्ही साडी वगैरे नेसवून घ्या आणि मांडणी व्यवस्थित करा. घरामध्ये खूप प्रसन्न वातावरण ह्या दिवशी वाटत असते. तुमच्या घरामध्ये जे काही अडकलेले कार्य असतील ते तुमच्या घरात पुन्हा प्रारंभ होतील अशी मान्यता आहे की कृष्ण भगवान जेव्हा निद्रेमध्ये जाता आणि निद्रेमधून जागता तो दिवस म्हणजे प्रबोधिनी एकादशीचा, आणि त्या दिवशी ते निद्रेतून जागे झाल्यानंतर त्यांचा विवाह तुळशीसोबत संपन्न होत असतो. खूप शुभ मुहूर्त आहे आणि ह्या मुहूर्तावरती तुम्ही तुमच्या तुळशीचा विवाह कृष्णासोबत करा. तुमच्या घरामध्ये ज्यांचे कोणाचे लग्न जुळत नसेल त्यांचे लग्न जुळतील. तुमच्या घरामध्ये भरभराटी होईल. तुळशी माताचा आणि कृष्णाचा सूक्ष्म रूपात तुमच्या घरामध्ये वास राहील. तर जास्त वेळ न घेता आजचा व्हिडिओ इथेच संपवूया. आणि काही चुकलं असेल तर क्षमा करा. बाकी झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवते. श्री स्वामी समर्थ.